नमस्कार. आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. भूमिपूजन सोहळा उमरज तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे होणाऱ्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमंत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार असून यावेळी महंत एकनाथ नामदेव महाराजांनी सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांना निमंत्रण दिले. त्याचबरोबर साहेबांनी हे निमंत्रण स्वीकारून प्रशासनास तात्काळ तिथे जे काही सेवा लागतील ते पुरवण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी अहमदपूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात क्षणचित्र. आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. मी नागेश लांजे. आपल्यासोबत आज उमरज येथून जे की आपल्या तालुक्यातून आपण धाकटे पंढरपूर म्हणतो, तर इथे महाराज आलेले आहेत. त्या विषयावर या ठिकाणी काही विषय आहेत, तर त्याविषयी आपण खांडेकर साहेब आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात. काय सांगाल साहेब, काय आहे आजच्या विषयी, काय बोलणार आहात आपण? आज मौजे अहमदपूर येथे सर्व भक्तांच्या वतीनं हा जो 108 कुंडी ज्ञानयज्ञ सोहळा, ज्याला की आपण मिनी पंढरपूर किंवा धाकटं पंढरपूर म्हणतो, या संदर्भात छोटेखानी भक्तांच्या वतीनं हा बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आणि या बैठकीचा पुढील प्रमाणे कार्यक्रम असा राहील की कलशारोहण सोहळ्यानिमित्त 108 कुंडी विष्णू याग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा 27 फेब्रुवारी ते 6 मार्च कथाकार आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते परमपूज्य देवकीनंदन ठाकूरजी महाराज श्री क्षेत्र वृंदावन कथा प्रसारण आस्था TV चॅनल. कलशारोहण सोहळ्याचा दिनांक 4/3/2025 रोज मंगळवारी, टाईम 12:35 या शुभहस्ते शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज श्री शारदा पीठ द्वारकाधाम गुजरात व शांतीब्रह्म मारुती बाबा कुवेकर यांच्या हस्ते व आमचे सर्वांचं श्रद्धास्थान श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज तालुका कंधार. तर माझी या बैठकीच्या निमित्तानं आपण सर्व भक्त मंडळीला अशी विनंती आहे की या मोठ्या होणाऱ्या म्हणजे 108 कुंडी आता आम्ही पहिलंच ऐकूना की आता बघायचा योग आम्हाला सर्वांना महाराजांच्या प्रसादरूपी आशीर्वादानं आपल्याला ही प्राप्त करून दिला आहे. आणि आपलं सगळ्यांचं काम आहे की ती कार्यक्रम कसा जास्तीत जास्त म्हणजे सक्सेस होईल आणि जास्तीत जास्त भक्तमंडळीची आपल्याला सेवा कशी करता येईल. आणि ज्यांना ज्यांना जशी मदत, मग कुणाची बॅनर असेल, कुणाची अन्नदान असेल, कुणाची वाहन असेल, अशा सर्व माध्यमांना मी या बैठकीच्या निमित्तानं अशी विनंती करतो की आपण महाराज ही आपल्यासाठी आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला नकळत बी लागला तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं, असं साक्षात संत आपल्यासोबत आहेत. त्याच्यामुळं या संतांच्या सहवासात आम्ही सगळ्यांना थोडं जसा जमल तसा खारीचा वाटा उचलावा आणि येणाऱ्या 108 कुंडी यज्ञ सोहळ्याचं आपण सगळ्यांना सेवाधारी रूपी, ही तर मदतरूपी जशी जमल तशी करा, पण सेवा देखील अशा पद्धतीची व्हावी की जेणेकरून आपल्या मराठवाड्याचं भूषण सबंध जगभर, ही महाराष्ट्र लेवलची गोष्ट नाही, सबंध जगभर याचं प्रसारण होणार आहे. त्याच्यासाठी आपला हा मिनी पंढरपूर आणि धाकटं पंढरपूर ज्याला आपण म्हणतो, तसं मी परत एकदा श्री संत नामदेव महाराजाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व माझ्या वारकरी भक्तांना परत एकदा आवाहन करतो की आपण सगळ्यांना जास्तीत जास्त जमल तशी सेवा करा. जमल तसं मग कुणाला अन्नदानाची सेवा करायची असेल, कुणाला म्हणजे बॅनरबाजी करायची असेल,
त्याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या परीनं जशी जमल तशी आपण सगळ्यांना मिळून सेवा करावं, अशीच मी सद्गुरुचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. त्यानंतर आपण महाराजांकडे जाऊयात. महाराज, हा जो यज्ञयाग सोहळा आपण एवढा मोठा कार्यक्रम तिथं आयोजित केलेला आहे, आमच्या तालुक्यातील जनतेकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, काय सांगता? हा कार्यक्रम अपेक्षेसाठी नाही आहे. कुठेतरी एक जो भक्त आहे, भक्तांकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे, त्या सेवेच्या रूपातून म्हणा, काय आपल्या काय अपेक्षा आहे असं काय सांगा? आता माझं सर्वांना, आता अहमदपूर तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित आहे तिथेच, आपणा सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. आणि हा एक प्रकारचा कुंभमेळा आहे. जसं आता प्रयागराज येथे कुंभमेळा चालू आहे, तसाच हा उमरजला कुंभमेळा भरणार आहे. इथं 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ होणार आहे, इथं ज्ञानयज्ञ होणार आहे आणि इथे अन्नदान होणार आहे. आणि तिथं आज सर्वांना एवढीच मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या कुंभमेळ्याचा आनंद घ्यावा व याच्यामध्ये येऊन जेवढं पुण्य आहे तेवढं वाटून घेण्याचा प्रयत्न करावा. आता ज्याच्या परीनं जे होईल त्या परीनं त्यांनी करावे. कोणी अन्नदानाची सेवा करू शकतं, कोणी आर्थिक रूपाने सेवा करू शकतं किंवा कोणी शारीरिक रूपाने सेवा करतं. तिथं येऊन लोकांची सेवा जरी केली तरी ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण राजसू यज्ञामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने, पांडवांनी जेव्हा राजसू यज्ञ केला होता तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने तिथल्या पत्रवळ्या उचलल्या होत्या लोकांनी जेवलेल्या. म्हणजे ह्या यज्ञामध्ये जर आपण कष्ट केले किंवा तिथं काहीतरी आपण आपलं काहीतरी अर्पण करा, जेणेकरून आपल्या पुण्याची आपल्याला सत्कार्य लाभेल, आपल्याला चांगलं आरोग्य लाभेल, तिथं सेवा केल्याने वाया जाणार नाही. म्हणून सर्वांनी त्यामध्ये काहीतरी आपलं योगदान द्यावं एवढीच अपेक्षा. 1958ला तिथं यज्ञ झालं होतं. त्याच्यानंतर आज धाकटे पंढरपूर उमरजबुरी येथे मोठ्या प्रमाणात 108 कुंडी विष्णुयोग यज्ञ होणार आहे. तर यानिमित्त अहमदपूर येथून बस जाण्यासाठी आम्ही सर्व भक्तजन मिळून प्रयत्न करणार आहोत की अहमदपूर इथून उमरजबुरीला बस जाण्यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्न करून ती बस 7 ते 8 दिवस आम्ही तिथं जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि बऱ्याच वर्षानंतर तिथं कार्यक्रम होत असल्यामुळं यज्ञाचा, तर भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आम्ही अहमदपूर वासियाच्या वतीने करतो. म्हणजे ज्यावेळेस श्रीरामाने सेतू बांधत होते त्यावेळेस एक खारीसुद्धा आपल्या सेफ्टीने जिथे त्या ठिकाणी धूळ टाकण्याचं काम करत होते, त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे भाऊ आपल्या तालुक्यातील तमाम जनतेने थोडा का होईना खारीचा हाटा उचलावा असं या ठिकाणी भावना व्यक्त केल्याने या ठिकाणी आलात. मी नागेश लांजे, अहमदपूर. अवतरी रंगरूप है